नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायची आहे चवळीच्या शेंगांची भाजी। चवळीच्या शेंगा ह्या अशा दिसतात। आता ह्या चवळीच्या शेंगांचा पाठचा पुढचा जो भाग असतो तो काढून टाकायचा आहे। म्हणजे आपण गवारीला जसं करतो गवारीच्या शेंगांना तसंच हे पाठचा पुढचा भाग काढून टाकायचा आहे। आणि ज्या जून शेंगा असतात त्याच्यामधले दाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत। आणि अशा रीतीने पाटून फोडून ह्या शेंगांचा भाग कट करून झाल्यानंतर ह्या शेंगा आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि मग हे आपण हाताने नीट करू शकतो किंवा चिरून घेऊ शकतो। आता असे हे दाणे दिसतात जून शेंगांमध्ये। आता इथेही हाताने मी नीट केलेली भाजी आहे आणि हे दाणे आहेत जून ज्या शेंगा होत्या त्याच्यामधले। आता या भाजीसाठी लागणारे साहित्य: कांदा, शेंगदाण्याचा कूट, कढीपत्ता, जिरे, मोहरी, मीठ, हळद, कांदा लसूण मसाला वापरलेला आहे इथे। आणि हे शेंगा ज्या मी कुकरला 2 शिट्या देऊन घेतलेल्या आहेत। कढईमध्ये 3 चमचे छोटे तेल तेल आहे। ही भाजी डायरेक्ट पण फोडणीमध्ये आपण शिजवू शकतो, पण मी ती 2 शिटी काढून घेतलेली आहे। आता तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा हिंग, जिरे, मोहरी घालायची आहे। जिरे मोहरी चांगली फोडणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठा कांदा चिरून घालायचा आहे बारीक। कांदा थोडा परतल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। आणि कांदा परतून थोडा वेळ झाल्यानंतरच ह्या ज्या शेंगा शिजवून घेतलेल्या होत्या त्या थोडा वेळ आपल्याला या तेलामध्ये म्हणजे कांदा आणि तेल जे आपली ही फोडणी आहे त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे। ही कुकरला आपण शेंगा शिजवून घेतल्यामुळे भाजी करायला काही जास्त नंतर वेळ लागत नाही। थोडा वेळ परतून घेतल्यानंतर शेंगा याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे, 2 चमचे मसाला घातलेला आहे। आणि हे आता मिक्स करून घ्यायचं आहे, आपल्याला परतून घ्यायचं आहे सगळं। आता याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। हे सगळं पुन्हा आपल्याला परतून घ्यायचं आहे। आणि अशा रीतीने ही आपली चवळीच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। वसुधाच किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह। धन्यवाद।